हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम 7 एप्रिल 2024 कंडक्ट झालेला आहे आणि या एक्झाममधील सर्वच सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो ते आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे या एक्झाममधील प्रोव्हिजनल आन्सर की, त्याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही पब्लिश करून क्लोज देखील केलेली आहे आणि या आन्सर कीनुसार तुम्हाला किती पर्सेंट मिळत आहेत हे तुम्हाला कळालं असेल. मग आता या पर्सेंटच्या बेसवर या वर्षीचा कट ऑफ कितपर्यंत लागू शकतो हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेसनमध्ये जे काही MS सेटचे सर्व सब्जेक्ट आहेत त्या सर्वच सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. तर गाईज, हे पहा, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातील. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, जो MS सेट एक्झाम नेक्स्ट होणार आहे म्हणजे 2025 रोजी होणार आहे, त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. त्या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्ट 100% आपण कंप्लीट करून देत आहोत. म्हणजेच पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडत नाही. जो आपल्याला सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे तर सर्व सिलेबस 10च्या 10 युनिटचा आपण पूर्णपणे कव्हर करून देतो. तर गाईज, हे पहा, आजच्या लेसनमध्ये MS सेट एक्झामच्या सर्व सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहणार आहोत. तर हे पहा, MS सेट एक्झाम जो 7 एप्रिल 2024 झालेला आहे, त्या MS सेट एक्झामच्या एक्सपेक्टेड कट ऑफची एक शीटच आपण तयार केलेली आहे. या शीटवर सर्व सब्जेक्टचा, सर्व कॅटेगरीचा कट ऑफ पूर्णपणे प्रॉपरली ॲनालिसिस करून दिलेला आहे. म्हणजे ही जी PDF आहे, ही PDF आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेली नाही आहे, पण मागील काही कट ऑफ आहेत, या एक्झामची लेवल आहे, त्याच्या बेसवर आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ बनवलेला आहे. तर काहीच हे पहा, फॉर एक्झाम्पल तुमची SC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरीमध्ये तुमचा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगतोय शीट कशी पाहिजे. आता या ठिकाणी SC कॅटेगरी इकॉनॉमिक्स सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी पहा, त्यांचे पर्सेंटेज किती आहेत, 47 ते 50. मग आता तुम्हाला जर 47 ते 50 या रेंजमध्ये पर्सेंटेज पडत असतील तर तुम्ही 90% क्वालिफाय होण्याचे चान्सेस तुमचे आहेत. आणि इन केस जर इथं मॅक्झिमम पर्सेंटेज किती 50 आहेत, 50च्या पुढे तुम्ही जात असाल ना पर्सेंटेजमध्ये, तर तुम्ही 100% क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण सर्व शीट बनवलेलं आहे. कळालं नसेल, आणखी एका सब्जेक्टचं एक्सप्लेन करतो कशा प्रकारे तुम्हाला शीट पाहिजे. पहा, ही शीट मी ॲज इट इज हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच इमिजिएटली आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून देईल. तिथून तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा कट ऑफ पाहू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी प्रॉपर तुमचा सब्जेक्ट पहा, प्रॉपर तुमची कॅटेगरी कुठली ते पहा. ठीक आहे, त्या कॅटेगरीमध्ये सब्जेक्ट पाहिजे, त्यानुसार तिथं रेंज पाहिजे, कुठल्या रेंजमध्ये कट ऑफ हा दिलेला आहे. आता ही रेंज कशी आहे ते पुन्हा एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल तुमची ओपन EWS कॅटेगरी सपोज, आणि ओपन EWS मध्ये तुम्ही कॉमर्सच्या सब्जेक्टच्या आहात. ठीक आहे, एक फॉर एक्झाम्पल सांगतोय, ओपन EWS कॉमर्स हा सब्जेक्ट. ठीक आहे, मग इथून सरळ जायचं. ठीक आहे, इथपर्यंत, आणि ओपनची EWS इथे पहा, म्हणजे इथे ओपन एक मिनिट, हां, म्हणजे ओपन EWSचा हा कट ऑफ किती दिलाय, 52. मग आता 52% पेक्षा तुम्हाला जास्त पर्सेंट पडत असेल ना, तर 99.5% तुम्ही क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे, म्हणजे क्वालिफायच्या किती जवळ आहात तुम्ही, की क्वालिफाय कट ऑफच्या पुढे पण तुम्ही आहात हे तुम्हाला इथं कळेल. मग आता एखाद्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीचा आहे, कॉमर्सचा सब्जेक्ट आहे, त्याला पडतायत 60%. मग 60% आहे म्हणलं तो 100% क्वालिफाय आहे, त्यांनी निश्चिंत राहायचं. ठीक आहे, किंवा आणखी एखादा विद्यार्थी आहे, तो कॉमर्स कॅटेगरीमधील EWS आहे. ठीक आहे, म्हणजे कॉमर्स सब्जेक्टमधील EWS कॅटेगरीचा आहे, तर तिथं देखील क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे एक तुम्हाला कळतंय की मॅक्झिमम रेंज आपल्या कॅटेगरीची किती हवी, त्या रेंजचे तुम्ही जास्त असाल ना तर तुम्ही 100% क्वालिफाय होणार आहेत. आणि मिनिमम जी रेंज आहे, ठीक आहे, या मिनिमम रेंजपासून ही मॅक्झिमम रेंज आहे, यामध्ये जर असाल तर त्या ठिकाणी तुमची 95% क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत. आणि तुम्ही मॅक्झिमम रेंज आहे, ही मॅक्झिमम रेंज ती जर पार केलेली असेल तर तुम्ही 100% क्वालिफाय होताल. आता तुमचा कट ऑफ किती लागू शकतो त्या संदर्भात एक अंदाज येण्यासाठी ही शीट आपण पर्सनली तयार केलेली आहे. या शीटला मी ॲज इट इज आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून देत आहे.
तिथून तुम्ही सर्व सब्जेक्टचा कट ऑफ पाहू शकता. कारण सर्व सब्जेक्ट वाईज, सर्व कॅटेगरी वाईज इथं जर कट ऑफ ॲनालिसिस करायचं झालं तर खूप जास्त वेळ लागेल. म्हणून सर्वांना प्रॉपरली कळलं या दृष्टिकोनातून ही कट ऑफची PDF बनवलेली आहे. टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, तिथून ही PDF पूर्णपणे पाहू शकता. तर गाईज टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.